गेल्या 14 वर्षात अर्थव्यवस्थेचं तर बोऱ्या वाजवला मोदींनी. मोदी असे काही इंटेलेक्च्युअल जीनियस नाही आहेत. म्हणजे खरं तर ते ॲव्हरेज पण नाही आहेत. 2016ची नोटबंदी ही पहिला घाव होता अर्थनीतीवर. प्रेस कॉन्फरन्स सगळ्या पंतप्रधानांनी घेतली. याचं कारण ते उत्तरदायी आहेत भारतीय जनतेला. मोदींना फक्त स्वतःच्या खुर्चीची आणि त्यांच्या भोवतीच्या मोदी मित्र जे म्हणतो आपण त्यांना त्यांची चिंता असल्यामुळे त्यांच्या केंद्रित अर्थव्यवस्था उभी राहिली, जी 12 वर्षात कधी ना कधी कोसळणार होत. आपल्याला अमेरिकेकडनं डुकरानं घालता ते धान्य मागवायला लागायचं. राष्ट्रपतींच्या अशा भोजनाच्या पत्रिकेतनं संदेश जातो की मांसाहार करू नका. अमेरिका हा भारताचा मित्र आहे, बॉस नाही. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला कोणताही निर्णय हा निसंशयपणे भारतीय माणसाच्या, सामान्य माणसाच्या विरोधात असणार, याची आता 12 वर्षात लोकांना खात्रीच झाली. मीडियाचे मालक जे आहेत त्यांना बंदुकीच्या टोकावर ठेवलंय. भारत हा इस्रायलचा अधिकृत गुलाम आहे जोपर्यंत मोदी सत्तेत आहे. आपल्या समोरचं सगळ्यात मोठं संकट मोदी सरकार हेच आहे. पंतप्रधान मोदी देशाला कुठे घेऊन चाललेले आहेत? 28 फेब्रुवारीला खरं तर युद्धाची घोषणा झाली आणि त्याच्यानंतर 2-3 महिने सगळ्या जगालाच या युद्धाचे चटके जे आहेत ते जाणवत होते. पण आपल्याकडे त्यावेळी निवडणुका जल्लोषात चालू होत्या. ज्या क्षणी निवडणुका संपल्या त्याच्यानंतर अचानकपणे पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे आणि महाबचतीचा मंत्र दिलेला आहे. आता त्यातून आपली अर्थव्यवस्था धोक्यात आहे का याची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याला केवळ युद्ध हेच कारण नाही आहे. हा गेल्या अनेक वर्षांमधल्या पॉलिसी पॅरालिसिस शब्द तुम्हाला ओळखीचा वाटत असेल. 2014च्या आधी मनमोहन सिंग यांच्या सरकारबद्दल अनेकदा हा शब्द वापरला जायचा. पण आता परिस्थिती इतक्या टोकाची असतानासुद्धा या पॉलिसीबद्दल कोणी बोलताना दिसत नाही आहे. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आजवर तरी आर्थिक आणीबाणी लावण्याची वेळ कधी आलेली नाही आहे. 1991ला आपण त्याच्या फार जवळ पोचलो होतो त्या संकटाच्या, पण तरी आपण त्याच्यातून वाचलो. नरसिंहराव यांच्यासारखे आणि मनमोहन सिंग यांच्यासारखे लोक त्यावेळी सरकारमध्ये होते. पण आता जे घडतं आहे त्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? बऱ्याच राजकीय घडामोडीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला होताना दिसत आहेत. आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, ब्लॉगर आणि लेखक राजू पोर्णेकर. सर, 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत आपल्याला काही म्हणजे काही संकट आहे असं वाटतच नव्हतं. राहुल गांधी बोललेले. ते वारंवार अनेक मुद्द्यांवरती ते बोलतात आणि मग नंतर ते खरं होताना दिसतं. इनफॅक्ट त्यांनी शालीनपणे सांगितलं की आता आपण बसून वेळ आहे तर हा प्रश्न सोडवले पाहिजेत, अन्यथा पुढे आपल्याकडे वेळच नाही राहणार. पण म्हणजे 5 ट्रिलियन निवडणुका चोरायच्या असतील तर तुम्हाला खोटं बोलावं लागतं सर्व आघाड्यांवर. तसं झालं ते. एनिवे, 5 ट्रिलियन डॉलरचा नारा म्हणजे सातत्यानं जे जाहीर सभांमध्ये देत असतात त्यांना आता अशा पद्धतीची वेळ आलेली आहे आणि अर्थव्यवस्था धोक्यात असल्याची सगळी चिन्ह जी आहेत ते आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. एक काय आहे की गेल्या 14 वर्षात अर्थव्यवस्थेचं तर बोऱ्या वाजवला मोदींनी, पण गेल्या 14 वर्षात आपला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस सोसायटीचा आणि कलेक्टिव्ह विजडम म्हणजे एक सामुदायिक शहाणपण आणि सामुदायिक मन जे असतं, जाणीवा, त्या दोन्ही RSS, BJP आणि मोदी शहा यांनी नष्ट केल्या. त्यामुळे झालं असं की सर्व क्षेत्रातलं नेतृत्व जे स्वतंत्रपणे काम करतं आणि ऑटो मोडवर ते काम करत असतं, बरोबर, ते पंगू झालं. आणि मोदी असे काही इंटेलेक्च्युअल जीनियस नाही आहेत. म्हणजे खरं तर ते ॲव्हरेज पण नाही आहेत खरं सांगायचं तर. पण असं बोलणं अनेक भक्तांना आवडणार नाही, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. म्हणून त्यांनी पंतप्रधान होऊ नये असं नाही. माझं म्हणणं ते नाही. माझं म्हणणं वेगळं आहे. अशा वेळेला डिसेंट्रलायझेशन आणि ज्या क्षेत्रातलं जे नेतृत्व आहे त्याला त्या मतभेदांसहित स्वीकारण्याची तयारी असायला लागते, जी इंटेलेक्च्युअल जीनियस असून मनमोहन सिंगांकडे होती, अटलजींकडे होती, नरसिंहरावांकडे होती, मनमोहन सिंगांकडे होती, मनमोहन सिंगांकडे तर होती, नेहरूंकडे होती, काही प्रमाणात इंदिरा गांधींकडे नव्हती ती. तर परंतु या प्रकारचं कोणतंही आपण स्वीकारणार नाही शहाणपण. हे एक भाग मोदींनी पहिल्या दिवशी ठरवला होता किंवा अगोदरच ठरवला होता. दुसरं, ते आल्यावर 8 दिवसातच एप्स्टीन फाईलमध्ये हरदीप पुरी आणि अनिल अंबानींचे ॲडव्होकेसी करतानाची नंतरची आहे. पहिलं हरदीप पुरींचं ते आहे लेटर उघड झालं. त्याच्यावरनं असं लक्षात येतं की ह्यांचं सत्तेत येणं हेच मुळात इस्रायल धार्जिणेपणामुळे शक्य झालेलं आहे.
म्हणजे RSS कल्टचा जो टेररिस्ट एलिमेंटबद्दल आपण नेहमी बोलतो त्याच्यातला हा भाग महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे की ते दुबळ्यांसमोर पाशवी बनतात आणि समर्थांसमोर श्वान बनतात. कळलं तर ते जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा ब्रिटिशांचं लांगुल चालन करत असत आणि काँग्रेसच्या लोकांना, तेव्हाच्या काँग्रेसच्या लोकांना जे स्वातंत्र्ययुद्ध लढवते त्यांना पकडून देत असत. आणि ब्रिटिश सरकारला आम्ही 42 आंदोलनात सगळं सहाय्य करू, हे 42 चाळीसगाव आंदोलन काही करून मोडून काढलं पाहिजे, श्यामाप्रसाद मुखर्जींचं पत्र त्यांच्या पुस्तकातच आहे. त्यामुळे मुद्दा तो नाही आहे, मुद्दा हा आहे की ह्यांची नीती राहिलेली आहे. तेव्हा ब्रिटिश गेले, त्या बाल्फोर ॲग्रीमेंटप्रमाणे इस्रायल झालं. तर आधी त्याच्या अगोदर गोळवलकरांनी हिटलरचे पाय धरायला सांगितले होते आणि मुसोलिनीचे, कारण ते बलवान होते ब्रिटिशांपेक्षा असं त्यांना वाटत होतं. ते हरल्यावर त्यांचं नाव सोडलं, ब्रिटिशांचं पाय धरले. ब्रिटिश गेले तर त्यांना इस्रायल 60 सालापासून जनसंघाचे इस्रायलशी संबंध आहेत. इस्रायल भारताचा मित्र आहे, मित्र देश आहे. यहुदी हे भारताचे मित्र आहेत असं भारत मानतो. पण याचा अर्थ पॅलेस्टाईनच्या भूमीवर त्यांनी आक्रमण करावं हे गांधीजींपासून कोणालाच मान्य नव्हतं आणि भारताची सार्वभौम भारताची ती पॉलिसी राहिली. आणि आत्ताचा जो राईट विंग अहंगंड जो आहे इस्रायलमधला, झायोनिझममधनं आलेला, जो रॉथचाइल्डच्या माध्यमातून आला आहे, तो तर कदापि भारताला स्वीकारार्ह नव्हता. म्हणजे भारताचा इतिहासला तो स्वीकारार्ह नाही. तो RSSने लादलेला आहे आणि RSS त्याची गुलाम आहे. RSS त्याची गुलाम. तुम्ही कर्नल पुरोहितच्या केसच्या उदाहरण घ्या. त्याने एक्झाईलमध्ये गव्हर्नमेंट इस्रायलमध्ये बनवावं असं ठरवलं होतं, बरोबर. म्हणजे तेव्हापासूनची त्याचे लिंक्स आहे. आता त्याला परत आणून पुनर्स्थापित केला सेनेमध्ये आणि सेनेमध्ये बढती दिली. आपल्या सेनांचं डिसेंटचं ट्रान्झिशन आणि डिह्युमनायझेशन इस्रायलमधल्या ट्रेनिंगने होईल, ही भीती जी आहे ती साधार आहे. आणि झालं. म्हणजे आता काय राहिलं, म्हणजे बंगालमधल्या निवडणुकीला जवळपास सैन्य बलच गेलं, 2 लाख जवळपास, आणि त्यांनी दंगली नाही थांबवल्या, हे लक्षात घ्या. म्हणजे डिह्युमनायझेशन ऑफ इस्लाम हे जे इस्रायलचं गाझामधलं आणि लेबनॉनमधलं तत्व आहे, ते त्यांनी आपल्या सर्व ऑक्झिलरी स्ट्रक्चर आणि गुलामांना राबवायला त्यांच्या ठिकाणी दिलेलं आहे. मग ते UAE असो, भारत असो, तर मोदी म्हणून फादरलँड आणि मदरलँडच्या गोष्टी केल्या जातात. नाहीतर नाही, मुद्दा हा आहे की इस्रायलने एकीकडे अमेरिकेची डेमोक्रेसी वेठीला धरली, दुसरीकडे भारताचा जो गुलामच बनवून ठेवला. वी आर एन्स्लेव्ड बाय इस्रायल. तर अशा परिस्थितीत आपलं जे अर्थनीती आहे ती पूर्णपणे पहिल्या दिवशीपासून 2014ला मोदींनी स्वीकारल्यापासून पंगू झाली. 2016ची नोटबंदी ही पहिला घाव होता अर्थनीतीवर. भारताच्या सार्वभौम इतिहासामध्ये सार्वभौम डिमॉनिटायझेशन पहिल्यांदा झालेलं नाही आहे. पण या प्रकारे आणि असं पंतप्रधानांनी कोणालाही विश्वासात न घेता, अर्थतज्ञांना वगैरे, असं भाषणामध्ये येऊन सांगणं, सदनावत न सांगता, कॅबिनेटला न विश्वासात, हे केवळ कोणाच्या तरी इशाऱ्याने केलेली कृती होती. की मोदी असे व्यक्ती नाहीत, ते इकॉनॉमिस्ट नाही आहेत, त्यांना फायनान्समधलं काही कळत नाही. तर त्यांनी हे 85% कॅश काढून टाकणं आणि कॅशला ब्लॅक मनी जाहीर करणं, हे भारताच्या सामान्य माणसाच्या लिक्विडिटीला नष्ट करण्याकरता रॉथचाइल्ड फॅमिली आणि त्यांचे झायोनिस्ट बगलबच्च्यांकडनं दिलेलं आव्हान होतं. म्हणजे स्वातंत्र्य भारताचं तिथून नष्ट व्हायला लागलं. त्यानंतर GST, नंतर टॅक्स टेररिझम, आता सगळ्यावरच टॅक्स लावलेला आहे जवळपास. हे कार्ड त्याच्याशी जोडा, त्याचं सर्व्हिलन्स, पेगॅसस, मग भीमा कोरेगाव खटल्यात टाकलेले मालवेअर, सगळ्या गोष्टी. नंतर स्वतंत्र आवाजांचं दमन, हुशारींचं नष्ट करणं, इंटेलेक्च्युअल्सना गप्प करणं, हे इतक्या प्रमाणावर झालं की शहाणपणाचा आवाजच नष्ट झाला. आणि संपूर्ण इंडस्ट्रीयल फॅमिलीजमध्ये किंवा इंडस्ट्रियलाइज्ड भारतातले उद्योग जगतात कणाच उरला नाही. आणि त्यांचे किती आर्थिक सल्लागार त्यांना सोडून गेले, म्हणजे ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते बरेचसे लोक सोडून गेलेत. आणि RBIच्या गव्हर्नर बाबतीत काय काय झालेलं आहे, उर्जित पटेल यांच्यासारखा माणूस सुद्धा, म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की ते सरकारच्याच बाजूचे आहेत, पण त्यांना सुद्धा अशा पद्धतीनं जावं लागलं. बऱ्याच लोकांना म्हणजे कामच करता येत नाहीये, बुद्धिवंतांना काम करू न नाही, हे देण्याची जागा बनली आहे. बुद्धिवंतांना काम केवळ सरकारमध्ये नाही, सरकारच्या बाहेर, म्हणजे सिनेमामध्ये, लेखनामध्ये, बोलण्यामध्ये, हे सगळे सेक्टर स्वतंत्र आणि ऑटो मोडवर असले की त्या देशाची अर्थव्यवस्था बहरते. बरोबर. जे आपण अगोदर बघितलेलं आहे भारतामध्ये अनेकदा. मनमोहनच्या काळात 73% डेमोक्रॅटिक आपण होतो ऑलमोस्ट जागतिक ह्याच्या बाबतीत. तर हे नष्ट झाल्यामुळे
त्यांना सांगणारं कोणी उरलं नाही आणि त्यांना फक्त मालकांचे जे इशारे आणि आदेश येतात तेच फॉलो करणं. त्यामुळे झालं असं की सार्वभौम जनता आहे त्याचा पंतप्रधान जो आहे तो संसदेमध्ये कुठचंही विधान करतो महत्त्वाचं. गांभीर्य जे आहे ते पटलावर संसदेच्या ठेवतो. जो भारताचा पंतप्रधान नसून कोणाचा तरी गव्हर्नर जनरल आहे तो असं करणार नाही. किंवा प्रेस कॉन्फरन्स सगळ्या पंतप्रधानांनी घेतली याचं कारण ते उत्तरदायी आहेत भारतीय जनतेला. मोदी ज्यांना उत्तरदायी आहे त्यांच्या देशात जाऊन ते त्यांच्याशी बोलतात. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. मोदी इथे बोलत नाही त्याचं कारण ते ॲरोगंट आहेत असं नव्हे. ते ॲरोगंट आहेत पण त्याचं हे कारण नाही. त्यांना ज्यांनी अभय देऊन त्या खुर्चीत बसवलेलं आहे त्यांना ते उत्तरदायी आहे. त्यामुळे झालं असं की भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय सामान्य माणूस याच्याशी मोदी कार्यकालामध्ये पहिल्या दिवसापासून संविधानप्रेमी, शांतताप्रेमी आणि सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना बरोबर घेऊन राहावं या मताच्या लोकांशी, सामान्य माणसाशी मोदी सरकारने एकतर्फी युद्ध पुकारलं. त्यामुळे जनतेचं काय नुकसान होणार आहे याचा मोदींनी कधीही विचार केलेला नाही. ना नोटबंदीच्या काळात, ना लॉकडाऊनच्या काळात, ना कोरोना काळात. तुम्ही एक उदाहरण सांगा की मोदी सरकारने निर्णय घेतला आणि जनतेमध्ये आनंदाची लाट पसरली आणि जनतेचं भलं झालं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक पॅटर्न आहे. म्हणजे आता तुम्ही जी उदाहरणं सांगितली प्रत्येक वेळी असंच झालेलं आहे की आपल्याला संकट दिसत होतं, आपण त्यावेळी उपाययोजना नाहीत केल्या आणि मग मोदी पहिल्यांदा एक आवाहन करतात, देशवासियांना असं जाणवू देतात की बघा किती भयानक परिस्थिती ओढवली आणि ट्रम्प बरोबर प्रोग्राम केले त्यांनी. आणि मग नंतर आता पेट्रोल डिझेल जे ट्रम्प रोज अपमान करतात, जे ट्रम्प चायनामध्ये गेल्यावर, चीनमध्ये गेल्यावर तुम्हाला कळतं की खरं विश्वगुरू कोण झालंय. चीनने ज्या पद्धतीने ट्रम्पना ट्रीटमेंट दिलेली आहे रिस्पेक्टफुली पण अंतर राखून, आपला आत्मसन्मान जराही कमी न करता आणि वन स्टेप अप आहोत आपण हे दाखवून, विमानतळावर कुठच्याही मिठ्या नाहीत, कुठेच मिठ्या नाहीत, थिएट्रिक्स नाही, विमानतळावर उपाध्यक्ष घ्यायला गेले, झी जिनपिंग गेले नाहीत. झी जिनपिंग असे बघून शेकहँड करतात आणि ट्रम्प त्याच्यात मोदींसारखे झी जिनपिंगना खुश करण्याचा प्रयत्न करतात सतत. एका पॉइंटला तर मी असं बघितलं की ट्रम्प असं दाखवतात रेड कार्पेटवर झी जिनपिंगना. ट्रम्प एक सेकंदाकरता विसरलेत की आपण पाहुणे आहोत, ते नाही. तर ही जी गत आहे ना, ही एका सार्वभौम राष्ट्राला आत्मसन्मान असला आणि देशातल्या नागरिकांची चिंता असली की येते. मोदींना फक्त स्वतःच्या खुर्चीची आणि त्यांच्या भोवतीच्या मोदी मित्र जे म्हणतो आपण त्यांना त्यांची चिंता असल्यामुळे त्यांच्या केंद्रित अर्थव्यवस्था उभी राहिली जी 12 वर्षात कधी ना कधी कोसळणारच होती. ते US इराण वॉरवर उगाचच घालतात. आता याच प्रश्नाकडे येणार ते होतो. उगाचच घातलं जातं. आता वातावरण असं तयार केलं जातंय की जणू काही तुम्हाला या युद्धासाठी तुम्हाला देशभक्ती दाखवायची आहे. नाही, तेल कमी खाऊन तुम्ही देशभक्ती आता साजरी नाही. करायची. त्याच्यावर एका बाईने बोलली मी झोपडपट्टीत राहते, माझ्या लायकीप्रमाणेच मी तेल खाते, एवढं खाते, तेही बंद करा म्हटलं तर लाज वाटली पाहिजे असं बोलली आहेत त्या. आत्ता मी बघितलं. तर मी तुला सांगतो की हे आत्ता केवळ युद्धाचं नाही. एक युद्धाचं मी तुला उदाहरण देतो ना, ठोस उदाहरण देतो. कोणत्याही सद्गुरू श्री श्री रविशंकर वगैरे जे बापू वगैरे जे श्री यांचे स्लीपर सेल आहेत त्यांचे भक्त जे आहेत ते अल्टिमेटली मोदी भक्त आहेत. कारण RSSने बाबा लोकांना भरपूर कॉर्नरला वाव दिलाय. बागेश्वर धाम हे ते काम आहे ते मोदी आणि RSS यांचं काम आहे. कारण अनसायंटिफिक टेम्परामेंट तरुणांमध्ये तयार करायचं, त्यांना ह्यांच्या शरण बनवायचं आणि ह्या अध्यात्माच्या बाजून ते सांगणार की मोदींना शरण जा. म्हणजे विचार करायला बंदीच केली देशामध्ये. त्यामुळे एक साधी गोष्ट लक्षात घे, आज LNGने लबालब भरलेलं रशियन जहाज सिंगापूरमध्ये वाट बघतंय, तर भारत ते घेत नाहीये. याचं कारण ट्रम्पनी मोदींना घाबरवलंय. एकीकडे एप्स्टीन फाईल, दुसरीकडे मोदी मित्रांचे केसेस आणि तिसरीकडे इस्रायलने घातलेली शपथ. कारण फादरलँड म्हणजे फादरलँड ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणले पण फादरलँड हे त्यांच्या तोंडून निघणंच चूक आहे. तर आणि तू लक्षात घे, भारताला मदरलँड आणि इस्रायलला फादरलँड म्हणणं म्हणजे त्याचा सेक्शुअल अर्थ काय होतो? तो एक प्रकारे अपमानच आहे. अपमान आहे ना. म्हणजे तू लक्षात घे. तर ही जी भावना आहे, ही जी मानसिकता आहे गुलामीची, RSS कल्टची, ती त्यांना म्हणजे एक अत्यंत दुष्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशन बनवते. आणि मोदी आणि भागवत आत्ता ज्या उत्साहाने सगळीकडे फिरतात, चोरलेल्या इलेक्शन आसाम, वेस्ट बेंगॉल इथे तिथे फिरतात,
ते पाहता आपल्याला विश्वास बसू नये की अर्थव्यवस्था नाजूक पातळीवर आली. गांभीर्य नावाची गोष्टच नाही आहे यांना. भागवतांच्या मागच्या गाड्या बघ. कोण भागवत? भागवत कुठच्याही अधिकृत किंवा सरकारी किंवा लोकनियुक्त संस्थेचा security. नाही, झेड प्लस सिक्युरिटीज आपण एक बाजूला ठेवू की तुला धोका असेल तरी तू फेवरमध्ये असशील तर देतात. पण त्यांच्या मागच्या गाड्या, त्यांना दिलेल्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी घेऊन ते करतात काय? कोणतं देशाचं कल्याण करायला निघालेत ते? काहीही करत नाहीत. किंबहुना देशातल्या बुद्धिमंत वर्गाचं अतीव नुकसान करणाऱ्या संघटनेचं ते नेतृत्व करतात. त्यांना खरं तर त्यांच्या नागपूरच्या कचेरीतच ठेवलं पाहिजे, तिथून बाहेरच नाही पडू दिलं पाहिजे. आणि त्यांना जर बाहेर पडायचं असेल तर त्यांनी पूर्वीचे सरसंघचालक जसे तसं फिरावं. पण त्यांनी हेटर्ड जो आहे भारतातला, तो पसरवलेला RSSने, त्याला काबूत आणण्याकरता फिरावं, या अटीवर त्यांना फिरू द्यावं. हे सगळं होणार नाही हे मला माहिती आहे. पण मूळ मुद्दा असा की या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या 12 वर्षात जे काय रायतं फैलावलं आहे मोदींनी, त्याचा हा परिणाम आहे ना. US इराण वॉरचा नाही. आत्ता मध्यपूर्वेत अगोदर युद्ध झालं नाही का? तेल उत्पादक देश इराण, लिबिया आणि खुद्द इस्रायल आणि इतर देश यांच्यावर किती वेळा युद्ध झालं आहे? आपल्या डोळ्यासमोरच किती युद्ध झाली? एकदा तरी आपल्याला झळ लागली का? आणि आत्ताची जी अर्थव्यवस्थेची झळ आहे त्यातली बरीचशी झळ जी आहे ती आपल्या शॉक ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी, आपल्या मुळात रोबस्ट अर्थव्यवस्थेची जी आहे त्याच्यामध्ये झेलून थोडंसं लोकांपर्यंत थोडी महागाई झाली असती, थोडं इन्फ्लेशन झालं, पण काही कळत पण नाही. 2008चं इंटरनॅशनल रिसेशन आपण झेलून आपल्याकडे काहीच झालं नाही. आणि बरेच भक्त तुला सिंगापूरच्या पंतप्रधानांनी शील्ड बेल्ट बांधा वगैरे सांगितलं ते पाठवतील. सिंगापूर हे सुरुवातीपासून अमेरिकेचं उपस्टेट राहिलेलं आहे, मलेशियापासून वेगळं झाल्यापासून. सिंगापूरच्या भरभराटीची एक कहाणी आहे, पण ती अमेरिकन पॅटर्नची आहे. ती अमेरिकेचं उपस्टेट असल्यामुळे ते झालेलं आहे. आणि लोकसंख्या कमी आणि एक गावच आहे ना ते. सिंगापूर काय देश असलं तर ते गावच आहे. आणि होमोजिनियस तसं एका पद्धतीने. तर सिंगापूरच्या पंतप्रधानांना इराण आणि रशिया यांच्याकडनं समृद्ध तेल त्यांच्या चलनामध्ये मिळण्याची सोय नाही म्हणून ते बोलत आहेत. आपलं तसं नव्हतं. आपला रशिया दोस्त आहे, आपला इराण दोस्त आहे. परंतु तुम्ही जर म्हटलं इस्रायलला आम्ही मदत करणार आणि तुम्ही UAE मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करणार, तर इस्रायल तुम्हाला दोस्त मानतं कारण भारताला दोस्त मानतात. त्यांना माहिती आहे हे हिंदुत्व सरकार आपला दोस्त आहे, पण त्यांना माहिती आहे की हे सरकार एक दिवशी जाईल. भारत हा कायमचा दोस्त आहे म्हणून इस्रायल अजून रिस्पेक्ट करतं भारताचा. कळलं? अन्यथा इस्रायलला हे म्हणजे आता हॉर्मुझ स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये आपली जहाजं का अडकली असती? आपल्याला इराणकडनं तेल घ्यायला कोणी थांबवलंय? 4थ्या नंबरचा तेल उत्पादक देश आणि रुपयामध्ये क्रेडिटवर देतो तो देश. अरे ते तर सोड. रशिया आपल्याला LNG एवढं द्यायला तयार आहे. लारोव ते आलेत परराष्ट्र मंत्री रशियाचे, पण डोळे दाखवले ट्रम्पनी आणि नेत्यानेहूनी की मोदी, आता तू लक्षात घे, मोदी आणि मोदी मित्रांसाठी त्यांना वाचवण्याकरता आणि त्यांची गुपितं बाहेर येऊ नये म्हणून 140 कोटी लोकांनी बेल्ट बांधायचे आहेत आणि त्यांनी त्याग करायचा आहे, जो 12 वर्ष ते करत आलेले आहेत. एक दिवशी मोदी एकदा जेव्हा म्हणून सांगणार, कारण युरिया मिळत नाही. जो युरिया 750 रुपयाला मनमोहन सिंगांच्या काळात मिळायचा तो युरिया मिळणार नाही. तर मोदी लगेच ऑर्गॅनिक शेतीकडे जाणार. अरे भारत हा जेव्हा नेहरूंच्या हातात ब्रिटिशांनी दिला भुके कंगाल देश होता. कलकत्त्यामध्ये फेमिनमध्ये, बंगालच्या फेमिनमध्ये 1 कोटी लोक मृत्युमुखी पडलेले. आपल्याला अमेरिकेकडनं डुकरानं घालतात ते धान्य मागवायला लागायचं, गहू. अशा परिस्थितीत पाया घातला आपल्या हरित क्रांतीचा तो नेहरूंनी. आणि इंदिरा गांधींच्या काळात जो हरित क्रांती झाली ती फर्टिलायझर प्रोन होती. त्यामुळे त्या आपल्याला काही ऑर्गॅनिक शेती माहिती नव्हती काय अगोदर. म्हणजे जेव्हा फर्टिलायझर याच्या अगोदर ऑर्गॅनिकच शेती होती, पण ऑर्गॅनिक शेती एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरत नाही म्हणून ती फॅशन राहिली. पण मूलतः लोकांचं अन्न पुरवण्याकरता त्यात अजून बघ फाटा मारून कसा ठेवला आहे ते. भारतातले बहुजन वर्ग, मुस्लिम, ख्रिश्चन्स आणि ब्राह्मण आणि जैन सोडले तर सर्वच, ब्राह्मणामध्ये पण सगळे नाहीत, 50% ब्राह्मण जे RSS पुरोहित आहेत ते सगळेजण मांसाहारी आहेत. अशा वेळेला हे सरकार जाणीवपूर्वक RSS कल्ट आणि जैनांची लॉबी हे शाकाहार पुरस्कृत सगळं करत सुटले आहेत.
तुला सांगतो की मला धक्का जेव्हा बसला की टोले माले होते यांचे व्हिएतनामचे अध्यक्ष, हो. त्यांना Veg जे menu होतं द्रौपदी सगळं. मुर्मूंनी जे खाना दिला जेवण, त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेरियन पदार्थ होते. आता हे दोन गोष्टी लक्षात घे. हम्म. द्रौपदी मुर्मू ह्या नॉमॅडिकमधनं येतात, हो, बरोबर. स्वतः. त्यांचं मूळ अन्न हो. हे मांसाहार आहे, एक. आणि दुसरं, व्हिएतनाममध्ये शाकाहाराची पद्धतच नाही आहे. तुम्ही जेव्हा आपल्याकडे एखाद्या गेस्टला बोलवता परदेशी, एका देशामध्ये सार्वभौम, तेव्हा त्याच्या आवडीचे पदार्थ बनवता, खरं. ना की तुमच्या आवडीचे, एक. आणि दुसरं, राष्ट्रपतींच्या अशा भोजनाच्या पत्रिकेतनं संदेश जातो की मांसाहार करू नका. हम्म. आणि तुम्ही लक्षात घ्या की सर्व जाती धर्म, ब्राह्मण आणि जैन सोडले तर 50% ब्राह्मण जे RSS वादी किंवा भक्तवादी आहेत ते, आणि जैन सोडले तर बाकी वर्गामध्ये 95% गरीब, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आहेत. त्यांना प्रोटीन मिळू नये अशी ही व्यवस्था आहे. म्हणजे तुमच्याकडचे पैसे तर काढून घेतलेच आहे, बरोबर. पण तुमचं शाळा तर 66,000 बंदच केल्यात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर. पण हॉस्पिटल पण आता इंटरनॅशनल लेवलची येत आहेत. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण, आणि सरकारी हॉस्पिटलची गिळत बघतोय, पण साधं तुमच्या आहारातून तुम्हाला प्रथिन मिळू नये याचीही व्यवस्था केलेली आहे. याचा अर्थ पुरोहित वर्गाला, हे भागवत अँड कंपनी होसबळे वगैरे आहेत जे पाकिस्तानबरोबर माहिती, त्याच्यावर पण आपण येऊच. पण या कंपनीला आणि मोदी मित्रांना आणि मोदींना भारत हा त्यांचा गुलाम व्हायला पाहिजे, आणि ते ज्या शक्तीचे गुलाम आहेत त्याचं नाव झायोनिझम आहे. हे लक्षात घे. यामुळे हा प्रकोप आपल्यावर आर्थिक झालेला आहे. त्याचा US इराण वॉरशी काही संबंध नाही. कारण आपल्या पूर्वजांनी जी राजकीय नीती आखली होती त्यात इराण आणि रशियाकडनं समृद्ध तेलाच्या आयातीला भरपूर वाव होता. बरोबर. आणि ते जे आपण ते येत टिकवलं होतं ना रशियाकडनं तेल, ते आपल्याला दुप्पट किमतीने विकून इथल्या क्रोनीजनी, मोदी मित्रांनी भरपूर फायदा कमवलेला आहे. खरं आहे. ज्या फायदा जर ते देशाला देतील, अर्पण करतील, तर उरलेला हा जो कठीण काळ आहे तो सुद्धा आपण आरामात जगू शकू. एवढंच नाही तर मी PM पंतप्रधान म्हणून जे बसलेले आहेत, जे आपल्याला उत्तरदायी देईन, तर मग पंतप्रधान कसे, त्यांना आवाहन करीन, त्यांनी PM केअर्स नावाखाली भारताचा लोगो वापरून जे केलंय त्यातले पैसे भारताला दान करा. खरं आहे. म्हणजे थोडंसं वजन कमी होईल, तुमच्या बाजूने एक खारीचा वाटा. बरोबर. नाही, आता बोलताना तुमच्या सगळ्या वक्तव्यामध्ये मनमोहन सिंगांचा पण उल्लेख आलेला होता. मला असं वाटतं आज मध्यमवर्गीयांना त्यांची पुन्हा एकदा जर आठवण येत असेल, म्हणजे त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सरकार चालवलं आणि त्यांनी सांगून ठेवलेलं होतं मोदी ॲज अ प्राईम मिनिस्टर विल बी डिझास्टर फॉर इंडिया. आज कारण हे बघ, ते 10 वर्ष प्राईम मिनिस्टर होते. मोदींच्या सर्व फाईल्स त्यांच्याकडे होत्या. काँग्रेसची अशी पद्धत नव्हती की धरा आणि 8 टाका आणि लावा फाशी. म्हणजे ते ठरवलं तर इतक्या गुन्हे होते की काही, त्यांनाही माहिती होतं की यांच्या लिंक्स इस्रायलशी जोडलेल्या आहेत, यांच्या लिंक्स इस्रायलच्या झायोनिस्ट अमेरिकन जे आहेत त्यांच्या लॉबीशी जोडलेल्या आहेत, आणि हे देशाला कोणत्याही प्रकारे वेलफेअर स्टेट बनवू शकत नाही, हे त्यांना पुक्क माहिती होतं. पण आता त्यांनी आजही काँग्रेसचं तू बघशील तर ते लोकशाही परंपरांचं पालन करतात. म्हणजे CBI हे सगळं खोटं आहे, इन्स्टिट्यूशन खोटे आहेत, निवडणूक आयोग खोटं आहे, 90% कोर्ट्स खोटी आहेत. सगळं खोटं असताना सुद्धा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान म्हणून जे बसलेले आहेत त्या मोदींच्या घरी जातात आणि CBI प्रमुखांच्या निवडणुकीबाबत आपलं मत देतात. ही लोकशाही परंपरा आहे. म्हणजे ॲरोगन्स जर असता, म्हणजे याच्यात जर मोदींना जर यायचं असतं ते राहुल गांधींच्या घरी आलेच नसते. ते सरळ निघून गेले असते UAEला आणि मग इस्रायलला. जसे आत्ता UAEला त्यांची भेट आहे, ती कशासाठी आहे हे मी त्या दिवशी एका मुलाखतीत बोललो होतो. मला माहीत, आत्ता बघ आलं बाहेर, नेत्यानेहू येऊन गेले UAEला. हा भारताच्या हितासाठी कोणतीही दौरा होत नाही. कारण जर असा असेल दौरा, किंवा 12 वर्षात एवढे दौरे केले मोदींनी, सर्वात जास्त दौरे केले, स्वतःचं विमानच घेतलं त्यांनी, तर त्या दौऱ्यावर केलेला खर्च आणि त्यामुळे झालेला देशाचा फायदा हा पब्लिक एक्सपेंडिचर म्हणून तुम्ही दोन्ही सदनांची मिटिंग घेऊन मांडला पाहिजे आणि त्याने झालेला फायदा सांगितला पाहिजे. आणि तरीही एवढा फायदा करून देऊन मी इराण आणि US वॉरने भारताचं नुकसान होतं हे सांगितलं पाहिजे. सांगू शकतात का ते? नाही सांगू शकत. लोक विचारणार की तुम्ही इराणकडनं, आपला मित्र असताना, पैशामध्ये, रुपयामध्ये तेल का घेत नाही, रशियाकडनं का घेत नाही, आणि हे आपण घेत होतो तेव्हा अमेरिका आपला मित्र राहायला नव्हता का? बरं, अमेरिकेशी वाकडं आलं आपलं, असे काय बाकी इतिहासात प्रसंग हजारो आहेत. अरे मनमोहन सिंगांच्या काळात देवयानी खोब्रागडेवरनं वाकडं आलेलं. पण आपल्याला एक तत्व आहे जे शब्दामध्ये इंदिरा गांधींनी मांडलं होतं.
अमेरिका हा भारताचा मित्र आहे, बॉस नाही. मोदींचा अमेरिका हा पण बॉस आहे. कारण नेत्यानाहू तिथे पण ढवळाढवळ करतात आत्ताच्या आपण अध्यक्षांच्या मॅटरमध्ये. कारण देर इज सम म्हणजे अलाइनमेंट. मोसादकडे सगळ्यांच्याच फाईल्स जमलेल्या असतात, जे पारदर्शी आणि स्वच्छ आयुष्यात चारित्र्य. आपले सगळे पंतप्रधान दैवयोगाने असंच म्हणायला लागेल आता, की स्वच्छ चारित्र्याचे होते असंच म्हणायला लागेल. कारण त्यांना कोणालाच ब्लॅकमेल करू शकलं नाही इस्रायल. हे जे पहिले आहेत ज्यांना सगळे मिळून, ते चीनचं नाव घेत नाही. आता ते टेन्शनमध्ये असणार की चीनी असं जे म्हणतायत हिंदीमध्ये, त्याचा अर्थ साखर हे चीनी लोकांना कळवलं असणार त्यांनी की तुमच्या विरुद्ध नाही आहे. कारण तिथेही 18 वेळा गेलेले आहेत ते ना. आणि मोदींचा कुठचाच दौरा देशहितासाठी नाही असं आता दिसतंय उलट बघता. कारण देशाला काय फायदा आला. पण म्हणजे हे असं का वारंवार दिसतं की म्हणजे हे सरकार जेव्हा निवडणूक येते तेव्हा ते म्हणजे त्यांना कोणी पराभूतच करू शकणार नाहीये अशा आविर्भावात असतात आणि ते त्या सगळ्या ऊर्जेनं ती निवडणूक लढतात. आणि जेव्हा देशासाठी काही करण्याची वेळ इकॉनॉमिक फ्रंटवरती असेल, लष्करी फ्रंटवरती असेल, तेव्हा मग इतकं अपयश दिसतंय. म्हणजे हे बघ, अपयश आणि यश प्रत्येक पंतप्रधानाला आलंय सगळ्या फ्रंटवर. मूळ मुद्दा हा आहे की तो देशाला उत्तरदायी होता किंवा नाही एवढाच आहे. प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या यशाचं किंवा अपयशाचं मूल्यमापन लोकांसमोर ठेवलंय. बरोबर. आणि ते तू वाचू शकतो. नाही, संसदेच्या लायब्ररीत जाऊन वाचू शकतो. मोदींचं एकही तू वाचू शकत नाही. किंबहुना तू RTI टाकून साधं काहीतरी बारीकसं विचारलं ना तरी ते सांगतात की हे राष्ट्रीय काय धोका आहे सुरक्षेला म्हणून आम्ही देऊ शकत नाही. याचं कारण हे की ते भारतीय जनतेच्या हितासाठी केलंच गेलेलं नाही. म्हणजे आपले तुला सांगतात की तुमच्या सुरक्षेसाठी, ही डेटा सुरक्षेसाठी हे कार्ड लावलंय, हा नंबर लावलाय, ह्याच्यावर जा. ते ॲप्स तू खात्रीलायकरित्या सांगतो की आपला डेटा विकला जातोय परदेशात, त्याच्यासाठी केलं जातं. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला कोणताही निर्णय हा निसंशयपणे भारतीय माणसाच्या, सामान्य माणसाच्या विरोधात असणार, याची आता 12 वर्षात लोकांना खात्रीच झाली आहे. मग तू विचार कर, मी सांगतो की नाही आली तर सांग, उद्या तू कोणाला तरी सांग 8 वाजता उद्या मोदींचं भाषण आहे संध्याकाळी, तो घाबरणार पहिले. त्याला असं नाही वाटणार वा वा आपल्या पंतप्रधानांचं, जवाहरलाल नेहरूंचं भाषण आहे असं सांगितल्यावर आनंद व्हायचा की नाही. तर आता इंदिराजींचं भाषण आहे, तर कारण नसल्याशिवाय ते भाषण करणार नाही. मनमोहनचं आहे तर काही वाटायचंच नाही. बरोबर. मोदींचं भाषण आहे म्हणजे पहिले गोळ्या आणणार त्या माणूस. तो व्यापारी असो, ट्रेडर असो, निर्यातदार असो, विद्यार्थी असो, कोणाच्याही पोटात गोळ्या येतो पहिले. आजारी असो. माझं तेव्हा ऑपरेशन झालं 2016 साली, तेव्हा दुसरं ऑपरेशन होतं पण झालं होतं. तर याचा अर्थ राष्ट्रहिताच्या गोष्टी करणारा मनुष्य संसदेत न बोलता टीव्हीवर येऊन बोलतो किंवा जाहीर सभेत काही बोलतो आणि त्याचा शेअर मार्केटवर परिणाम होऊन 11 लाख ट्रिलियन डॉलर्स तुमच्या नुकसानीत जातात. ही इमॅच्युरिटी आहे, हे इलिटरसी आहे आणि गुलामी पण आहे. पण ती त्यांची आहे. भारत गुलाम ते कशाला बनवत आहेत? ते स्वतःच्या आणि स्वतःच्या मित्रांच्या आता चेअर वाचवण्याकरता भारताला बळी देत आहेत. आणि त्या पापामध्ये RSS हा अग्रस्थानी आहे. आता होसबळेंचं जे पाकिस्तान प्रेम आलंय, दूध त्यांना पाकिस्तानचं, ते यासाठी आलंय कारण अमेरिकेकडनं डट्ट्या आलाय की पाकिस्तान बरोबर संबंध सुधारा. प्रेक्षकांना आधी सांगितलं पाहिजे बॅकग्राऊंड की म्हणजे संघाचा एक माणूस सरसंघ कार्यवाह की पाकिस्तान सोबत आपण चर्चा केली पाहिजे, नाही सांस्कृतिक आदान प्रदान, प्रवास, हे ते. ऑपरेशन सिंदूरची जेव्हा वर्षपूर्ती, म्हणजे मला तर असं वाटलं की होसबळे हे अमन की आशामध्ये तर नाही ना गेले. म्हणजे हे विधान जर समजा नाही, हे विधान मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोदा अमन की आशाच्या मार्फत करत होते ना, तेव्हा हे लोक शिव्या घालत होते, त्यांच्या पुतळ्यांना काळी फासत होते. तर होसबळे आता का बोलतायत? मीडियामध्ये तशी रिॲक्शन नाही आली जशी सॅम पित्रोदा किंवा मणिशंकर. मीडियाचे मालक जे आहेत त्यांना बंदुकीच्या टोकावर ठेवलंय. ही इस्रायल मॉडेलच आहे. तू लक्षात घे की आज परत एकदा काहीतरी नेत्यानेहूंच्या संदर्भातला जो भ्रष्टाचाराची केस काढली त्या जजची मृत्यू झाला, दुसरा मृत्यू झाला. हे इस्रायल मॉडेल आहे. यामध्ये इस्लामोफोबिया येतो, यामध्ये समोरच्या माणसाला बंदूक लावून काम करून घेणं येतं. एका इराणी माणसासाठी 3,000 किंवा 30,000 लोक राहतात अशी बिल्डिंग पाडू शकतात ते आणि नष्ट करून 30,000 माणसांना मारू शकतात. ही इस्रायल मॉडेल आहे, टिपिकल. एक माणूस हवाय म्हणून. येस. विजय रुपाणी ज्या प्लेनमध्ये होते त्या प्लेनच्या
कोसळण्याचं रहस्य तुला आज तर कळलंय, सांगितलं अधिकारिक रूपाने, इकडून तिकडून आलं असेल, सरकारने पटलावर काही ठेवलंय, हे इस्रायल मॉडेल आहे. त्यामुळे भारत हा इस्रायलचा अधिकृत गुलाम आहे जोपर्यंत मोदी सत्तेत आहे, आणि तोपर्यंत भारताच्या वेलफेअरसाठी, कल्याणासाठी, लोककल्याणासाठी, ज्याचं नाव त्यांचं लोककल्याण मार्ग आहे, लोककल्याणासाठी कोणतीही योजना राबवली जाईल यावर विश्वास ठेवू नकोस. पण मग आणि आता भारतीय अर्थव्यवस्थेचा भट्टा जो लागलेला आहे तो अजून बुडणार. तेच म्हणजे- तुला सांगतो, शेवटचा भक्त बुडेपर्यंत मोदी हा खेळ खेळणार. मग त्यांना पाठिंबाच उरला नाही शेवटच्या भक्तानंतर. त्याच्यानंतर काय होईल हे मलाही माहित नाही. पण म्हणजे आपण एका महासंकटाच्या दिशेनं चाललेलो आहोत. नाही, आपण 2014ला सिलेक्ट केलंय महासंकट, आणि काही प्रमाणात इस्रायल आणि मोसादने मदत केली आहे त्या संकट आपल्यापर्यंत यायला. कारण काँग्रेसच्या जागा एवढ्या कमी होणं 44 वगैरे हे पण शक्य नाही आहे. ते एक वेगळी कथा आहे. EVMला जर तुम्हाला इस्रायल, लक्षात घे, टेक्नॉलॉजीने इराणच्या पेजर लावले, त्यांना टाईम आणि डेट या बेसिसवर उडवू शकतात, तर EVM का नाही हॅक करू शकत? आणि आता तर EVM हॅक ही एक कंपोनंट आहे ते हॅकिंगचा किंवा निवडणूक चोरीचा. आता तर निवडणूक आयुक्त स्वतः आणि निवडणूक आयोगच कामाला लागतो. तिकडून सैन्यही बोलावलं जातं, इकडून नावंही कापली जातात. म्हणजे इलेक्शन, म्हणजे तुम्ही ही इलेक्शनवर बहिष्कार टाका असं मी विरोधी पक्षाला आवाहन करतो. त्यांचं आणि माझे तीव्र मतभेद आहेत, काँग्रेसपासून सगळे पक्ष याबाबत, आणि एकहीच पण नाही त्यांच्यात एनिवे. पण ते कोर्टात जातात. कोर्ट कोणतं वेगळं आहे, तिथे इन्फिल्ट्रेशन जे आहे, मोसाद जेव्हा इन्फिल्ट्रेट करते कुठच्याही देशात, ते सर्व अंगाने करते, ते एकाच भागात करते असं करत नाही. बरोबर. आणि हे एक टेक्निक आहे, हे एक मशीन आहे. ते मशीन डिसमॅन्टल करायचं असेल त्याची पद्धत आहे. हे असं एक्का दुक्का हाणून ते डिसमॅन्टल होणार नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकारात मोदींना पहिल्यांदा असं दिसतंय की लोकक्षोभाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी अमेरिका इराण वॉरचं तुंतुनं वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या 2014 पासूनचं मिसमॅनेजमेंट नसतं तर अशी रोबस्ट इकॉनॉमी त्यांच्या हातात होती, आणि एवढा रिझर्व्ह होता आपल्याकडे, फॉरेक्स जे होतं, आणि RBIकडे, यांनी उपसले पैसे अक्षरशः. तुला एक एक आकडे सांगेन तर डोळे पांढरे होते. त्यांच्या नशिबाने तेव्हा क्रूड ऑइल पण एकदम आणि यांच्या क्रोनी मित्रांना जल, जंगल, जमीन लुटण्याकरता भारताची जंगलं तोडून टाकली. नाशिकमध्ये बघ आता काय चाललंय. तर ते निकोबारपासून नाशिकपर्यंत सगळीकडची जंगलं तोडून, पाणी खराब करून, उन्हाळा मी म्हणतोय अशा प्रकारचे तेलापासून पाण्यापर्यंत सगळ्याची दुष्काळग्रस्त करून नॉर्थ आफ्रिकन कंट्री बनवण्याचं काम ह्यांच्या मित्रांनी केलं. त्याला पूर्णपणे सरकारचा पाठिंबा होता, तो दिसतोच आहे. म्हणजे सगळ्या एन्फोर्समेंट एजन्सी लागायच्या. त्यांच्या मित्रांना एखाद्या नकाशातल्या गोष्टीवर बोट ठेवलं की सगळ्या एन्फोर्समेंट एजन्सी तिथे त्याच्या मालकीच्या त्याला लागायच्या, की तो गलित गात्र होऊन त्याला देऊन टाकायचा. असं करत अख्खा देश कब्जात घेतला. आता यावर लोककल्याणासाठी काय केलं या संदर्भात तर काहीच नाही. म्हणजे ज्या आपल्या मित्रांसाठी तुम्ही केलं ते त्यांना आज अर्थव्यवस्था कोसळण्याचा धोका आहे का? तर शून्य. त्यांना इराण इस्रायल वॉरमध्ये इस्रायलचा पराभव झाला तर धोका आहे. आज UAEमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांची संपत्ती बुडाली अर्धी, आणि सगळे इंटरेस्ट यांचे आर्थिक जे आहेत नाड्या त्या UAE मार्फत पण जातात. म्हणून परत परत कोण पंतप्रधान, एक भारतासारख्या मोठ्या सार्वभौम देशाचा 1.4 बिलियन लोक राहतात, त्या देशाचा पंतप्रधान इतका वेळ UAEला कशाला जाईल? मी बँकेतच फक्त खूप वेळा जातो, लक्षात ठेवी गोष्ट. बरोबर. कधी कधी हॉस्पिटलमध्ये जातो, कधी कधी कॉलेजमध्ये गेलेलोच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट जर ऑब्झर्व केल्या तर हे डिझास्टर हे कम्प्लिटली RSS BJP मोदी शहा यांच्यामुळेच निर्माण झालेलं आहे. आणि भारतीय जनतेला परत एकदा इराण US वॉरचं उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. भारतीय जनतेने सांगितलं पाहिजे की तुम्ही एक 0.01% आमचं टेन्शन कमी होईल, तुम्ही ते LNG घ्या, सिंगापूरमधनं येते रशियाकडनं येते, बरोबर, तो रशिया आपला मित्र आहे ना, घ्या. तर ते घेऊ नाही शकत मोदी. हे भ्याडपणाचं कृत्य जे आहे ते गुलाम माणूस करतो. RSS ही मूलतः कायर संघटना आहे, भ्याड संघटना आहे. त्यांनी निशस्त्र गांधी, अहिंसावादी गांधी आणि अत्यंत वृद्ध गांधी यांना मारणाऱ्या गोडसेच्या
परंपरेला नेहमीच मूक आणि इनडायरेक्ट पाठिंबा दिलेला आहे. गोडसेच्या भावाचा मी इंटरव्ह्यू घेतलेला, गोपाळ गोडसेचा. तो तर म्हणला RSSने आम्हाला नंतर डिसोन केला, आम्ही संघात जात होतो. आणि अनेक दत्तप्रसाद दाभोळकर म्हणालेच की संघाच्या शाखेमध्ये मिठाई वाटण्यात आली, महात्मा गांधी गेले तेव्हा. आणि नेहरूंनी त्या दिवशी एक लेख लिहिला होता महात्मा गांधींच्या खुनानंतर, ह्या निर्घृण खुनानंतर, की ही एका कटाची सुरुवात आहे का हा कटाचा शेवट आहे. तर कटाची सुरुवात होती. त्यानंतर इंदिराजींचा खून झाला, त्यानंतर राजीवजींचा खून झाला. मारणारी माणसं किंवा मांडणारी संघटना ही शार्प शूटर असते. त्याच्या मागे काय हे शोधत गेलात तर तुम्हाला योग्य ती गोष्ट कळेल. मोदींच्या सत्तेत येण्याची एक मोठी क्रोनॉलॉजी आहे, जी भारताविरुद्ध कटाची क्रोनॉलॉजी आहे. भारताच्या सार्वभौमता आणि अर्थव्यवस्थेसाठी जे जे पंतप्रधान उभे राहिले त्यांना बदनाम तरी केलं गेलं किंवा हत्या तरी केली गेली. पण म्हणजे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा काय चित्र दिसतं, तर आता 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, आहे. अरे ब्रिटिशांची 100 सगळ्या राज्यांमध्ये होती, कोलंबोत होती आणि अफगाणिस्तान सोडून सगळीकडे होती. पाकिस्तान, भारत एक होता आणि ब्रिटिशांची सत्ता होती. स्वतंत्र होणं हे ज्याला स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा आहे त्याला अवघड नसतं. सत्ता वगैरे त्यांची सत्ता लोक प्रेमाने आलेली आहे का, तर नाही. त्यांनाही माहिती ती चोरून आलेली आहे. महाराष्ट्रापासून, हरियाणापासून, लोकसभेपासून सगळी. आणि आता इतक्या उघडपणे करतायत की म्हणजे नाही, ज्यांनी ते परकला काम प्रभाकर केलं, त्यांना बढती दिली जाते तिकडे. परकला प्रभाकर यांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे अनेकदा की ही निवडणूक लोकसभेची कशी चोरली. 316 जागा इंडिया आघाडीला मिळालेल्या, त्या ह्यांनी चोरल्या. तरी 240 मिळाल्या, म्हणजे पूर्ण बहुमत नाही मिळालं. एनिवे, मूळ मुद्दा असा, आंध्र प्रदेशमधली निवडणूक चोरलेली होती म्हणून चंद्राबाबू नायडूंना झकमारत पाठिंबाच द्यायचा होता, कारण त्यांना माहिती होतं. आणि त्यांचे अनेक केसेस होत्या. हे सगळे देशविके लुटारू एकत्र आलेत. देशाबद्दल प्रेम असलेल्या इंदिरा गांधींसारखे जे आहेत त्या निक्सनला पण डोळे दाखवू शकल्या. निक्सन हे पॉवरफुल अध्यक्ष होते अमेरिकेचे. हेनरी किसिंजरना डोळे दाखवले त्यांनी आणि आपल्याला हवं ते केलं. आणि या प्रकारची वृत्ती प्रत्येक भारतीय पंतप्रधान, मनमोहन सिंगनी असं काही करण्याची गरज नाही. त्यांनी देवयानी खोब्रागडे ह्या एका आणि त्या देवयानी खोब्रागडेंची चूक होती का बरोबर होते हे संदिग्ध असताना सुद्धा आपल्या राजनैतिक अधिकाराच्या अंगाला हात लावला म्हटल्यावर त्यांच्याशी पंगा घेतला. हे 2013 पर्यंत होत होतं. 2014 पासून का बरं आपण घाबरायला लागलो? याचं कारण मोदी कॉम्प्रोमाइज्ड आहेत, हे राहुल गांधी म्हणतात, ते सत्य आहे. तुला सर्व पुरावे जे आहेत प्रथमदर्शनी आणि तर्कनिष्ठ ते राहुल गांधींच्या विधानाला सत्य करणार. राहुल गांधी कॉम्प्रोमाइज बोलले म्हणून, अन्यथा RSS पासून सगळं कल्ट जो आहे तो गुलामच आहे. आणि हा मुद्दा लक्षात घेतला तू जे भुजबळ यांचं सांगितलं, तिकडून आता दट्टे आलाय म्हणून यांना पाकिस्तान हवा आहे, कारण तुम्ही पाकिस्तान बरोबर जुळवून घ्या असं आल्यामुळे मोदी तर असं बोलू शकत नाहीत. आता त्याने भुजबळ थ्रू बोलवलं की पाकिस्तानशी गोड वागणं ही तुमची काळाची गरज आहे असं फादरलँडने सांगितलं. कारण या मध्यस्थीमध्ये दोन्ही बाजूला पाय ठेवून पाकिस्तान उभं आहे. त्यांचं हे डिप्लोमॅटिक इंटेलिजन्स आहे जे त्यांना साधलं. त्यांनी अमेरिकेलाही गोड ठेवलं आहे, इराणलाही गोड ठेवलं आहे, इस्लामिक इंटरेस्टही गोड ठेवलेत आणि न्यू वर्ल्ड ऑर्डरही त्यांनी गोड ठेवली. चीनही त्यांच्याबरोबर आहे. आज भारतापेक्षा पाकिस्तान अधिक डिप्लोमॅटिकली आणि अधिक समृद्ध पद्धतीने खेळला म्हणून पाकिस्तान आपल्यासारखाच पाकिस्तानमध्ये काय गल्ली गल्ली तेलाच्या विहिरी आहेत का काय, तरीसुद्धा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असं कोणतंही आवाहन केलेलं नाही आहे. ना श्रीलंकेच्या अध्यक्षांनी केलेलं आहे, ना बांगलादेशच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. भारताच्या पंतप्रधानांनी एवढी रोबस्ट इकॉनॉमी असताना का करावं लागतं हे तू विचार कर. याचं कारण ते कॉम्प्रोमाइज्ड आहे. पण हा कॉम्प्रोमाइज शब्द जो आहे कदाचित इंग्लिशमध्ये म्हणजे त्या सगळ्याची साधं सांगतो, काय नेमकं आहे? Compromise PM असणं म्हणजे? त्यांचे व्यक्तिगत आणि त्यांच्या घनिष्ठ जे या 12 वर्षात आर्थिक आणि राजनैतिक फायदे जागतिक पातळ्यांवर ज्यांनी घेतले, त्यांचे हितसंबंध आणि त्यांची गुपितं ही सगळी इस्रायल, मोसाद आणि त्यांचे जे झायोनिस्ट लॉबी अमेरिकेतली आहे त्यांच्याकडे आहेत. आणि जर यांनी कोणत्याही प्रकारची त्यांच्या मनाविरुद्ध वागणं केलं, जे आपल्या अगोदरच्या सगळ्या पंतप्रधानांनी कधी ना कधी केलेलं आहे, तर ती गुपितं बाहेर काढली तर हे सरळ भारतात तरी
किंवा जगात तर जेलमध्ये जातील अशी परिस्थिती आहे. हम्म. किंवा हात इतके अडकले. बदनाम होतील. हे एप्स्टीन फाईलमध्ये तर असे 300-400 पानं आहेत. तर मग त्याच्यावर सुब्रमण्यम स्वामींपासून अनेक लोक बोललेले आहेत. इतके बदनाम होतील की तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यांना आपल्या मित्रांना केसेसपासून, आर्थिक गुन्ह्यांच्या परदेशातल्या, आणि आपल्याला आपल्या बदनामी आणि पदच्युतीपासून वाचवण्याकरता अख्ख्या देशाच्या इंटरेस्टला बळी दिलं जातं. त्याला कॉम्प्रोमाइज असं म्हणतात. शेवटचा प्रश्न या चर्चेमध्ये, आता पुढं नेमकं काय संकट आपल्या समोर वाढून आपल्या ठेवलंय? समोरचं सगळ्यात मोठं संकट मोदी सरकार हेच आहे. अर्थव्यवस्था आपण सावरू शकतो. आपला रशिया मित्र आहे. इराणही आज आपला मित्र आहे लकीली. फक्त तो भारताचा मित्र आहे, तो सरकारचा मित्र नाही. रशियाला पण माहिती आहे भारताबरोबर म्हणून बघा, अंजना ओम कश्यप नावाच्या ज्या गोदी मीडिया आहेत, त्यांनी पुतीनना प्रश्न विचारला होता आले तेव्हा, की या पंतप्रधानांचं आणि अगोदरच्या पंतप्रधानांचं काय वेगळं, म्हणजे हे कसे तुम्हाला. ते म्हणले असं बोलणं चुकीचं होईल, अगोदरचे पंतप्रधान आम्हाला पुतीन जवळचे. यांच्यासारखा माणूस आहे म्हणजे भान ठेवतो. आणि पुतीन काय, व्हिएतनामचे अध्यक्ष जेव्हा भारतात आले त्यांनी भाषणात पहिलं वाक्य हे बोलले, बऱ्याच लोकांच्या लक्षात नाही आलं, की आम्ही ऋणी आहोत. 1954 साली आम्ही स्वतंत्र झाल्यावर आम्हाला भेट देणारे आणि आम्हाला रेकग्निशन देणारे पहिले माणूस हे भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हे पहिलं वाक्य बोलले ते. हे दाबून टाकलं मीडियाने. त्यामुळे ह्यांना कुठेही गेलं तरी त्या लिगसीला पुसता येत नाही आहे. आणि ह्यांचं जे गुलामी आहे ती रिस्पेक्टेबल होऊ शकत नाही. तुम्ही गुलामी रिस्पेक्टेबल नाही होऊ शकत, गुलामी समृद्ध होऊ शकते. मग एकनाथ शिंदे नंतर बाकी जे सगळे त्यांच्यावर गेलेले नेते, महाराष्ट्रापुरतं बोलतो मी, किंवा हे झालेले शुभेंदू अधिकारी, हेमंत विश्व शर्मा, हे समृद्ध होऊ शकतात. आदर नाही, आदरास पात्र नाही होणार आणि इतिहासात त्यांची दखल नाही घेतली जाणार, कारण ते गुलाम आहे. तसंच मोदी सरकार, मोदींचे मित्र आणि RSS BJP हे आदरास पात्र नाही होणार इतिहासात. ते समृद्ध झाले. त्यांनी 10,000 कोटीची सगळीकडे इमारती बांधल्या. जर तुमची देश घडवण्याची संकल्पना इमारती बांधणं हीच असेल तर तुम्ही मूर्ख आहात. नेहरूंनी भाकरा नांगल बांधलं, बरोबर. नेहरूंनी काँग्रेसचं कार्यालय नाही बांधलं, खरं आहे. नेहरूंनी भाकरा नांगल बांधलं, IIT बांधल्या, IIM बांधल्या. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले. इंदिरा गांधींनी भारताला हरित क्रांती आणि श्वेत क्रांतीकडे नेलं. मनमोहन सिंगांनी भारताला मुक्त जगामध्ये आणलं आणि एक रोबस्ट अर्थव्यवस्था बनवलं. स्वतःची घरं आणि स्वतःची कार्यालय मोठी पंचतारांकित नाही बनवली. बरोबर. हे पंचतारांकित जे बनलेलं आहे, तू लक्षात घे की इतिहासात हेमंत विश्व शर्मा, शुभेंदू अधिकारी, एकनाथ शिंदे, ते पवार गट आणि अजून कोणते ते, म्हणजे त्यांची काय नावं राहणार आहेत आणि त्यांचं काय होईल पुढे हे सुद्धा आपण बघणारच आहोत ना. पण म्हणजे आता या निवडणुकीच्या निकालानंतर ही पण चर्चा सुरू झाली होती की प्रादेशिक पक्ष एका पाठोपाठ एक संपत चाललेले आहेत. ममता बॅनर्जींचा पराभव, इकडे स्टॅलिनचा पराभव, बाकी नितीश कुमारांचं काय झालंय आपण ते बघतोय. ते पटनाईक ते पण आता बाजूला गेलेले आहेत. तर लढणार कोण यांच्यासोबत? हे बघ, निवडणुका आहे ना बुद्धिबळासारख्या होत्या 2014 पर्यंत. त्याच्यामध्ये पराभव हा विश्लेषण करण्यायोग्य होता आणि गंभीरपणे घ्यावा असा होता. हा जो तो पराभव म्हणतो तो निवडणूक चोरी असल्यामुळे तो द्यूतासारखा आहे. त्यामुळे द्यूतामध्ये युधिष्ठिर आणि त्याचे 4 भाऊ पराभूत झाले तरी अंततः पांडवांचा विजयच होतो. त्यामुळे द्यूतामध्ये विजयी होऊन दुर्योधनाने आपल्या मामाला सांगून, शकुनीला, खोटे फासे तयार करून ते द्यूतामध्ये ह्यांना नागडे करून सोडले. म्हणून जितमया जितमया म्हणून ओरडले तरी तो विजय नाही आहे. ते दुर्भाग्यपूर्ण ट्रॅजेडीची सुरुवात आहे. ती ट्रॅजेडी भारताची नसून ती ट्रॅजेडी त्यांचीच आहे. कारण अंततः शकुनीची आणि दुर्योधनाची ट्रॅजेडी झाली. कसं आहे की लढाई कोणालाच नको असते, किंवा लढाई नकोच, चांगलीच नाही. पण लढाई नियमाने खेळणाऱ्या माणसाला शत्रूसुद्धा आदर देतो. बरोबर. आणि शांततेच्या काळात उगाच आपल्या प्रेमळ नागरिकांच्या विरोधात लढाई पुकारणाऱ्या सरकारला नागरिक रिस्पेक्ट देतच नाहीत, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पण गुलामासारखंच वागवतात. तेच भाग्य आज भारताच्या नशिबी दुर्दैवाने आलेलं आहे. ते केवळ सरकारमुळे आलेलं आहे. सरकार बदला, भारतीय अर्थव्यवस्था रोबस्ट आहे. सरकार बदला,
अर्थव्यवस्था आपण बदलू शकतो ती इतकी वाईट नाही आहे, हाच या सगळ्या निवडणुकीत मुलाखतीचा मतितार्थ झालेला आहे. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या Thank you. सविस्तर चर्चेबद्दल. बऱ्याच दिवसानंतर आपण बोललो आणि जे पुढं संकट वाढून ठेवलेलं आहे त्याच्या पाठीशी नेमकी काय कारणं आहेत आणि सध्या जे आपल्याला केवळ युद्धाचं कारण दाखवतंय ते तसं नसून याच्या पाठीमागं 12 वर्षातली सगळी सरकारची धोरणं त्याला कारणीभूत आहेत, हे सुद्धा नीट समजून घ्यायला हवं. तुम्हाला ही सगळी मुलाखत कशी वाटली, काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.